नमस्कार, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग। तर कालच्या आपण व्हिडिओमध्ये कॉलेज फोटो बघितला होता। 4-5 फोटो एकत्रित करून कसे एडिट करायचे हे बघितलेलं होतं। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बर्थडेसाठी फोटो एडिट करायचा आहे आणि तो कसा काय या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे। तर हा जो फोटो आहे तो पण आपल्याला इनशॉट ॲपमध्ये करायचा आहे। तर मला एक कमेंट आली होती की लिंक द्या इनशॉट ॲपसाठी। तर तुम्ही प्ले स्टोअरमध्ये जाऊन फक्त इनशॉट सर्च करा, सर्चमध्ये जाऊन डायरेक्टली तुम्हाला ॲप दिसेल इनशॉट ॲप। जर तुम्हाला ते समजत नसेल तर मी त्यावरही शॉर्ट व्हिडिओ बनवेल, कसं डाउनलोड करायचं ते तुम्हाला कळून जाईल, ठीक आहे। आणि या व्हिडिओमध्ये पण आपल्याला फोटो कट वगैरे करून सगळा कसा एडिट करायचा काय ते मी ऑल तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। अँड व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तरच तुम्हाला या सगळ्या आयडिया कळणार आहेत, ठीक आहे। तर इनशॉट ॲपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय काय फोटोज घ्यायचे आहे, कसे घ्यायचे आहे अँड कसा एडिट करायचा आहे हे ऑल तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहे। तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला या ऑल आयडिया कळणार आहेत। तर हा फोटो मी जो एडिट करणार आहे तो पिक्सआर्ट म्हणून एक ॲप आहे, त्यामध्ये इझिली एडिट होतो, बट तिथे आपल्याला पे करावे लागतं। अँड इनशॉटमध्ये जरा डिफरंट आहे, एडिट करण्यासाठी जरा डिफिकल्ट आहे, बट इथे पे न करता जर एडिट होत असेल तर पिक्सआर्ट ॲप घेऊन पे करण्यात काय मजा आहे। त्यासाठी मी इनशॉटमध्ये तुम्हाला कसा एडिट करायचा हे सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अँड मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला। तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया। परत इनशॉट ॲपमध्ये जायचं आहे आणि इनशॉटमध्ये गेल्यानंतर फोटोवर क्लिक करायचं आहे। फोटोमध्ये गेल्यानंतर न्यू ऑप्शन आहे, त्यावर गेल्यानंतर फोटो चूज करा अँड फोटो तुम्हाला कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे असा फोटो कट करून घ्यायचा आहे आणि मग सेव्ह करून घ्यायचा आहे। तुम्हाला आवडेल तो फोटो तुम्ही घेऊ शकता। सेव्ह झाल्यानंतर परत ॲपमध्ये जायचं आहे, हा फोटो डिस्कार्ड करा अँड परत दुसरा फोटो एक तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे। असे 2 फोटो तुम्हाला लागणार आहेत। हा पण फोटो तुम्हाला कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि सेव्ह करून घ्यायचा आहे। सेव्ह झाल्यानंतर परत हा फोटो डिस्कार्ड करा, ॲपमध्ये जा अँड पहिला जो फोटो होता कट केलेला तो ॲड करून घ्या। अशा प्रकारे हा ॲड केल्यानंतर याला ॲडजस्ट वगैरे करून घ्यायचं आहे, एडिट वगैरे करायचं आहे। तर अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्या। नंतर त्याला एडिट वगैरे करून घेऊ आपण। फिल्टरमध्ये जा अँड फिल्टरमध्ये गेल्यानंतर ॲडजस्टमध्ये जा, लाईटनेस थोडासा वाढवा आणि सॅच्युरेशन फुल कमी करा किंवा तुमच्याप्रमाणे तुम्हाला जसं इफेक्ट द्यायचा असेल, फिल्टर द्यायचं असेल त्या प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। इथे मी ऑल ब्लॅक अँड व्हाईट केलेलं आहे, सॅच्युरेशन ऑल ब्लॅक अँड व्हाईट करून घेतलेलं आहे, ठीक आहे। हा फोटो तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट दिसत आहे, हा मी ॲडजस्ट करून घेत आहे। अशा प्रकारे तुम्ही असा फोटो ॲडजस्ट करून घ्या। फोटो ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला असा दिसणार आहे। तुम्ही छोटा मोठा कसाही करू शकता अँड नंतर परत PIPमध्ये जाऊन तो जो दुसरा फोटो होता तो सिलेक्ट करायचा आहे, इथे तुम्हाला दिसत आहे। तर तो जो दुसरा फोटो आहे तो मी सिलेक्ट केलेला आहे। आता याला आपण फ्लिप करून घेऊया। फ्लिप मीन्स काय, जी राईट लेफ्ट साईड असते ती चेंज करायची आपल्याला। अशा प्रकारे मी ती चेंज करून घेतलेली आहे। आता हा फोटो नीट ॲडजस्ट करून घ्या। तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे हा फोटो ॲडजस्ट करून घेत आहे आणि याला पण मी ब्लेंड बघत आहे, ब्लेंड कसा दिसेल, पण ब्लेंड एवढा खास वाटत नाही, त्याच्यामुळे ब्लेंड नाही करत आहे मी इथे दुसरा फिल्टर ऑप्शन घेणार आहे। इथे ब्लेंड फोटो व्यवस्थित दिसत नाही आहे, तुमचा फोटो जर ब्लेंडमध्ये व्यवस्थित दिसत असेल तर तुम्ही ब्लेंड करा। मी इथे फिल्टरमध्ये जाऊन त्याला ॲडजस्टमेंट करणार आहे फोटोची। तर तुम्ही बघू शकता मी हा फोटो पहिले ॲडजस्ट करत आहे। ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला तो एडिट करायचा आहे। तर तो कसा एडिट करायचा आहे तुम्ही पुढे बघणारच आहात। तर आता तुम्ही त्या फोटोवर क्लिक करा, मग फिल्टरमध्ये जा। फोटोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या फोटोचे जी ॲडजस्टमेंट आहे ती करता येईल। तर अशा प्रकारे लाईटनेस वाढून घ्या, कॉन्ट्रास्ट वाढून घ्या, असा फोटो दिसेल कॉन्ट्रास्ट वाढवल्यावर, ठीक आहे। तर सॅच्युरेशन आपल्याला कसं करायचं आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे। मी ते बघू शकता कसं
किती मायनस करत आहे हे बघा. अशा प्रकारे मी हा एडिट केलेला आहे. तर हे आता दोन्ही फोटो एडिट झालेले आहेत. तुम्ही नीट ॲडजस्ट करून घ्या एडिट केल्यानंतर पण. अँड नीट ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला फोटो ॲडजस्ट केल्यानंतर परत टेक्स्टमध्ये जायचं आहे. हे या प्रकारे मी फोटो अजून तर फोटो नीट ॲडजस्ट करून घ्या आणि मग टेक्स्टमध्ये जाऊन मी बड्डेसाठी फोटो एडिट करत आहे. सो आपण बड्डेसाठी एडिटिंग करत आहे. तर इथे हॅपी बड्डे टेक्स्ट टाईप करा अशा प्रकारे. अँड काही इमोजी असतील तुम्हाला जे आवडेल त्या इमोजी तुम्ही इथे टेक्स्ट करू शकता. तर अशा प्रकारे इथे मी हॅपी बड्डे टाईप केलेलं आहे. तर हॅपी बड्डे टाईप करून नंतर मी तिथे खाली परत डिअर टाईप करत आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. तर अशा प्रकारे डिअर मी टाईप केलेलं आहे. तुम्ही नेम पण टाईप करू शकता किंवा तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही टाईप करू शकता. मी ते हॅपी बड्डे डिअर टाईप केलेलं आहे. तुम्ही हे एडिट पण करू शकता. नेम इथे बघू शकता. बॉर्डर आहे, शॅडो आहे, ग्लो आहे, लेबल आहे, ऑपेसिटी आहे, ऑल तुम्ही चेंज करू शकता. इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे कलर चेंज होणार आहे त्याचा. परत शॅडो तुम्ही कशी पाहिजे तशी तुम्ही घेऊ शकता. अशा प्रकारे चेंज करू शकता. इकडे बघू शकता तुम्ही एक्स आहे, वाय आहे. परत इकडे पण ब्लर किती करायचं आहे, डार्क किती करायचं आहे, ऑल इथे टेक्स्टला इफेक्ट जे आहे ते ऑल इथे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही हे सगळे इफेक्ट नीट एडिट करून घ्या. हॅपी बड्डे पण तुम्ही एडिट करून घ्या. शॅडो, बॉर्डर वगैरे तुम्हाला जे आवडेल ती तुम्ही करू शकता. मी इथे बघू शकता अशा प्रकारे करून घेत आहे हॅपी बड्डे एडिट. बॉर्डरचे कलर वगैरे पण तुम्ही ते चेंज करू शकता. शॅडो अशा प्रकारे तुम्ही चेंज करू शकता. खाली वर शॅडो होते, प्लस डार्क होते, ब्लर होते. ठीक आहे. तर हॅपी बड्डे पण नीट ॲडजस्ट करा. ठीक आहे. अशा प्रकारे हॅपी बड्डे डिअर हे मी टाईप केलेलं आहे आणि हे अशा प्रकारे ॲडजस्ट केलेलं आहे. तर आपला फोटो रेडी आहे. सेव्ह करून घ्या. अशा प्रकारे फोटो सेव्ह केलेला आहे. थँक्यू एव्हरीवन. तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. तुम्हाला कसा वाटला, काय वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. अँड अजून तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट करा. मी तुम्हाला ऑल डाऊट्स तुमचे क्लिअर करणार आहे. ठीक आहे. तर तुम्हाला ॲप्स कुठून घ्यायचं, काय घ्यायचं मी सांगितलेलं आहे. तरी तुम्हाला समजलं नसेल तर मला कमेंट करा. मी त्यावर शॉर्ट्स व्हिडिओ बनवेल अँड मग तुम्हाला समजेल. ठीक आहे. चलो बाय बाय.